नरेशजी दांद्रोत खालापूर एक्सप्रेस यांचं देखील आपण सन्मान या स्पर्धेमध्ये केलेला आहे. आपलं देखील स्वागत असेल. मॅचला मात्र सुरुवात त्या ठिकाणी झाली. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंपची लाईन वापरली आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉलने स्टार्ट होताना बॅकफुटला गेल्यात, पंच करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा यावेळेस संपर्क होताना पाहायला मिळाला नाही. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये मात्र डिलिव्हर्ड केला जाईल. चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी होत असताना टॉस जिंकला गवडीवली. बी टीम डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पंढरी आपल्याला P1च्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळतात. सलामी जोडीचा आपण विचार केला तर विकी आणि त्यांच्या समवेत विजय ही सलामी फलंदाजांची जोडी आहे. आणि पहिले 2 बॉल या ठिकाणी मात्र डॉट डिलिव्हर्ड केले गेले आणि 2 बॉल डॉटने मात्र या ठिकाणी सुरुवात झाली पहिल्या सत्राची. KDCच्या माध्यमातून जेवढे प्रेक्षक घर बसले या स्पर्धेला एन्जॉय करतात त्यांचं पण स्वागत असेल. ऑन साइडला यावाचा बॉल उडवलाय डीप मध्ये फिल्डर, परंतु बनतील प्रेक्षक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. दमदार षटकार. त्या ठिकाणी आहे, गॅप आहे मोठा, नाही पडणार धावांचा तोटा आणि पुन्हा एकदा 4 धावा चौकार. पण या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर इन ऍक्शन मध्ये ते आहेत. त्यांचा पण आपण सन्मान मॅच संपल्यानंतर करणार आहोत. त्यांना पण विनंती आहे की आपण यायचं सगळ्यांचं स्वागत असेल. आखो डब्बाचा बॉल बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. व्हाईट लाईनच्या बाहेरून बॉल पंचांनी 2 हात समांतर यावेळेस केलं. हवांतर बॉलचा मात्र सिग्नल दिलाय. टोटल मध्ये +1 होत असताना हॅलो हॅलो नक्कीच खालापूर तालुक्यातील एक उत्कृष्ट समालोचक जगदीशजी सारखे सर आपण यायचे व्यासपीठावरती. फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला फटका. ऑन साइडला चाललाय बॉल त्या ठिकाणी खाऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये. फटका खरतर फसला गेला. एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. एकच धाव, परंतु बॅटिंग टीमने बीमर साठी रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय. तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती चेक करतील. पारितोषिक आलेलं आहे प्रत्येक षटकाराला प्रशांत पाटील साहेबांकडून 200 रुपयांचं पारितोषिक असेल खरिवली टीमच्या फलंदाजांसाठी. दरम्यान या ठिकाणी तिसरे पंच यायचंय. ऑन स्क्रीन वरती आपण चेक करूया डिसिजन.
अनफेअर डिलिव्हरीचा निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला गेलाय, म्हणजे रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालाय आणि तुम्हाला या सत्रामध्ये पुन्हा एकदा रिव्ह्यू घेता येणार नाही, कारण एक एक रिव्ह्यू आपण दिलेला आहे जो तुम्ही खरं तर वाईड किंवा बीमरसाठी वापरू शकता आणि जर सक्सेसफुल झाला तर परत मिळेल, अनसक्सेसफुल झाला तर पुन्हा घेता येणार नाही. बॅटिंग टीमने रिव्ह्यू गमावलाय. एकदा वाली फुलटॉस बॉलवर स्लो ओव्हर लेंथ होता, यावेळेस वाईड लाईनच्या जवळून यॉर्कर बॉल आपण पाहिलाय. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. घोडिवली बी टीम गोलंदाजीचा दबदबा पाहायला मिळतोय. फलंदाजांना मात्र पूर्णपणे जागेवरती उभं ठेवलंय. या गोलंदाजी युनिटने धावा स्थिरावल्या गेल्यात ऑन द टोटल 12 या आकड्यावरती. ऑफ साइडला ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज पवेल यांच्या दिशेने परत देखील निघाला असता. क्लोज कॉल, रिस्की रन पाहायला मिळाली, परंतु रिस्क इक्वल टू रिवॉर्ड आणि एका धावेसाठी जो रिस्क घेतली त्याच्यामध्ये एका धावेचा रिवॉर्ड पण मिळालाय. बॅटिंग टीमच्या अकाउंट मध्ये ही धाव मात्र ऍड ऑन होत असताना पाहायला मिळेल. यॉर्कर लाईन वरती बॉल पुन्हा एकदा खेळून काढलाय शॉर्ट मिड डॉन मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी होते. एक धाव मात्र पुन्हा एकदा कंप्लीट केली जाईल. षटकार चौकार येत नाहीयेत, तिथे सिंगल डबलने टीमचा टोटल पुढे वाढवण्याचा प्रयत्न करत असताना हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या इन्क्रीज होत असताना 14 या आकड्यावरती मात्र पोहोचली गेली आहे. पुन्हा एकदा ऑफ साइडला ड्राईव्ह करायचा होता, बाहेरची कडा घेतली आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये बॉल, पुन्हा एकदा सिंगल धाव मिळाली. आतापर्यंत जर आपण बॉलिंग लाईनअप जर या ठिकाणी पाहिली तर घोडिवली बीची चांगली आहे. या षटकामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी मात्र संपन्न झालाय. एक बॉल मात्र अजूनही बाकी असेल. पहिला चेंडू अवांतर होता आणि त्याच्यानंतर 5 बॉल डिलिव्हर्ड होताना लिगल आपण पाहिली. शेवटचा एक बॉल बाकी. ऑन द टोटल 15 या आकड्यावरती मात्र टीमचा धावफलक जाऊन पोहोचलाय. P2चा षटक, पॉवर प्लेचा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल वेगवान रफ्तार का सौदागर, स्पीड गन आहे या टीमची. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 7.50च्या सरासरीने टीम खरेवलीच्या धावा झाल्यात स्कोर कार्डवर 15 धावा विदाउट लॉस. चला बॉलिंग टीम पुन्हा एकदा मी सूचित करेन की टाइम अलर्ट आहे. 9:38 पहिला बॉल या सत्रामध्ये डिलिव्हर्ड केला गेला होता आणि त्याच्यानंतर 20 मिनिटांमध्ये सुरुवातीची 4 षटकं कंपल्सरी पूर्ण करायची आहेत. घोडिवली टीमला सपोर्ट करण्यासाठी बरेचसे पाठीराखे आलेले आहेत. त्याच्यामध्ये आमचे अविनाश पालंडे सर जे एक लेजेंडरी क्रिकेटर म्हणून ओळखले जातात. सलगचे 5 वर्ष माथेरानची आयकॉन स्पर्धा खेळणारे अविनाशजी पालंडे सर आज आलेले आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये विकेट मात्र मिळवली जाईल. पहिला धक्का बॅटिंग टीमला, फलंदाज होतील बाद. नक्कीच ज्यांच्या नावाने मात्र या स्पर्धेला ऑर्गनाइज केलेला आहे, कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे दमदार कार्यसम्राट आमदार
आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेब ज्यांची उपस्थिती काही वेळातच या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांची रॉयल एंट्री पाहायला मिळेल. आखो टप्पाचा बॉल ऑन साइडला फटका मारायचा होता. व्हाईट लाईनच्या बाहेर पंचांनी 2 हात केले समांतर, कारण चेंडू होता अवांतर आणि या ठिकाणी 1 धाव बॅटिंग टीमच्या अकाउंट मध्ये मात्र ऍड ऑन केली जाईल. टोटल इन्क्रीज होत असताना 16 या आकड्यावरती पाहायला मिळेल. हवेमध्ये बॉल चांगला स्ट्रोक आहे, स्लॉट मध्ये होता. आमच्या टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करतोच सांगणारा फटका षटकार. जी या ठिकाणी आपण षटकार पाहिला, चांगला स्ट्रोक आहे जो फलंदाजाने मात्र या ठिकाणी अटेम्प्ट केला होता. या 6 धावांच्या बरोबरीने टोटल पुन्हा एकदा इन्क्रीज झाला. ऑन द बोर्ड आपल्याला 22 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. डबल दुरी ज्याला मी म्हणतो 22चा आकडा या ठिकाणी स्कोर बोर्डवर. आणखी एक बॉल हवेमध्ये मिसयूट झाला फटका. द बॉल इज इन द फील्ड डाउन द बॉल, मेकिंग नो मिस्टेक, टेकिंग अ सक्सेसफुल कॅच. रिव्हेंज या ठिकाणी पूर्ण केला जाईल. तुम्ही मारलाय षटकार, यावेळेस आम्ही करतोय तुमचा शिकार. सेकंड विकेट डाऊन होती मैदानाच्या आतमध्ये. राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेणगाव आयोजित. राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेणगाव आयोजित. मैदानाच्या आतमध्ये आता न्यू बॅटर इन होताना आपल्याला क्रमांक 4 या पोझिशन वरती हेमंत पाहायला मिळतील. या टीमचे वेल फिनिशर, हार्ड हिटर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. जिथे आपल्या टीमला धावांची गरज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नकद बडा नपद बडा, जो मुसीबत में खड़ा लड़ा वो खिलाडी होता है सबसे बडा. ते भूमिका मात्र या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये दाखवून द्यावी लागेल आपल्या टीमसाठी. नेक्स्ट बॉल यॉर्कर होता, खोलवर टप्पाचा चेंडू. गोलंदाजाने सांगितलंय की मैदानाच्या आतमध्ये आमच्या गोलंदाजीचा जलवा तुम्हाला पाहायला मिळेल. आणखी एक डॉट बॉल मात्र येत असताना गोलंदाज राहुल यांच्या गोलंदाजीमध्ये. मी नेहमी म्हणत असतो, जो करते है बल्लेबाज की बत्ती गोल वो गेंदबाज है राहुल, आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. साइड स्क्रीन बाउंड्री लाईनच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल झालाय. 1 धाव या चेंडूवरती मात्र कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या बरोबरीने बऱ्याचशा कालांतरानंतर धाव फलक मात्र पुढे सरसावला जाईल. ऑन द टोटल धाव संख्या 23 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये 38 धावा पहिल्या सत्रामध्ये बनवल्या गेल्या. जगदीशजी चाळके यांची जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली आणि अवघ्या 2.5 ओव्हरच्या कालावधीमध्ये तो सामना मात्र जिंकला गेला. इथे मात्र घुटना टेक, सिक्सर टेक, जबरदस्त स्ट्रोक, षटकार. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आमचे प्रसाद भाई पालकर उपस्थित होत आहेत, त्यांचं पण आपण स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. 6 धावेच्या बरोबरीने पहिल्या 3 षटकांचा खेळ या ठिकाणी मात्र संपला जाईल. ऑन द टोटल टीमची धावसंख्या 29 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 2 विकेट गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना टीम खरिवली संघाची. नेक्स्ट मॅचचा कॉल या ठिकाणी मात्र आपण नक्कीच देऊया. एका बाजूला आपल्याला टीम कुंभिवली संघ पाहायला मिळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना छोटे वेणगाव ही टीम मात्र या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आहे आणि मॅच खरं तर सिरियल वाईजच खेळवले जातील. त्यामुळे जसा इनिंग ब्रेक होईल, छोटे वेणगाव टीमचा कॅप्टन आणि कुंभिवली टीमचा कॅप्टन आपण लगेच
टॉस करण्यासाठी यावं, कारण इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस या स्पर्धेचा नियम आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जाईल. षटक क्रमांक 4 साठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज हर्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. युवा गोलंदाज आहे. वेळेचं बंधन असेल. आतापर्यंत वेळेमध्ये हा सत्र सुरू आहे, परंतु 5 मिनिटांमध्ये षटक पूर्ण करणं देखील महत्वाचं असेल. आखो टप्पाचा बॉल फुल अनसक्सेसफुल leading edge and the catch has been taken in the backward zone. Another wicket down. फलंदाज बाद. खरदर मोठे वेणगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आदरणीय समीर दादा पेठे यांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत आमदार चषक 2026 मध्ये असेल. समीर दादा पेठे ग्रामपंचायत सदस्य मोठे वेणगाव या विषयी आपण व्यासपीठावर आपलं स्वागत. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं की विकेट मात्र या ठिकाणी मिळवली. यंदाचं हंगाम पाहिलं तर युवा खेळाडूंची हवा सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली. खरं नारपोलीचे अभिजित मोरे ज्यांनी फार कमी कालावधीमध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज पारितोषिक मात्र जिंकलं. चैतन्य पाटील ज्यांना खरं युवा रायगड टीमचं नेतृत्व करताना रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं. आणि बऱ्याचशा युवा खेळाडूंचा बोलबाला यंदाच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये आपण पाहिला. त्याच्याच बरोबरीने जर इंटरनॅशनल क्रिकेटचा आपण विचार केला, IPL जी सध्या तरी सुरू आहे त्याच्यामध्ये खरं वैभव सूर्यवंशी ज्यांची जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली. यशस्वी जयस्वाल यांचा खेळ आपण पाहतोय. प्रियांश आर्या जे आणखी एक युवा खेळाडू ज्यांचा आपण खेळ पाहिलाय. बरेचसे युवा खेळाडू जे सध्याच्या घडीमध्ये बऱ्याचशा फॉर्म मध्ये आहेत. आणि इथे घोडिवलीचा युवा खेळाडू हर्ष चांगल्या फॉर्म मध्ये फुल टॉस बॉल होता. पंचांनी सांगितलंय नो चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. दुष्काळात 13वा महिना ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. नो बॉल ओव्हर द वेस्ट भीमर. खरदर आणि भीमर वरती आपण पाहिलं की मैदानाच्या आतमध्ये 3 धावा या धावून पूर्ण केल्या गेल्या. म्हणजे 1+3 अशा 4 धावा या चेंडूवरती मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है या गोष्टीचा उल्लेख मात्र यावेळेस करावा लागेल. बॅटिंग टीमसाठी तेवढ्या धावा नव्हत्या, परंतु गोलंदाजाने केलेली चुकी. क्रिकेटचा खेळ चुकीला माफी नाही. फ्री हिटची संधी बॅटिंग टीमसाठी असेल. फ्री हिटची संधी. बॅट स्विंग मात्र चांगला, परंतु प्रॉपर टायमिंग या ठिकाणी पाहायला मिळालं नाही. मोठे फटके मारण्यामध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर ताकद प्लस टायमिंग इक्वल टू सक्सेस अँड बिग शॉट्स हा फॉर्म्युला मी बऱ्याच वेळा सांगितला आहे. आणि त्या फॉर्म्युलाचा वापर तुम्हाला नेहमी या खेळामध्ये करावा लागतो. जरी सायन्स माझ्या आवडतीचा विषय नसला तरी पण मी हा फॉर्म्युला नेहमी सांगत असतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बॉल पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न स्टंप लाईनच्या वरून निघून चाललाय चेंडू विकेट कीपर कडे. आणखी एक डॉट बॉल या ठिकाणी मात्र येताना पाहायला मिळेल. पण डॉट बॉल तर मैदानाच्या आतमध्ये आलाय. पण या व्यासपीठावरती अवघ्या अर्ध्या तासाच्या कालावधीमध्ये कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे कार्य सम्राट आमदार आदरणीय सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे साहेबांची उपस्थिती मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन केलं. या स्पर्धेचे सर्व जे थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होतील. पण मैदानाच्या आतमध्ये 4 धावांसाठी आलाय चौकार. त्यांचं स्वागत केलं या षटकाराने. मैदानाच्या आतमध्ये वार वरती पलटवार होत असताना ठोकलाय षटकार.
या आकड्यावरती मात्र खरिवली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे. क्रिकेटचा खेळ बारी बारी सबकी बारी, पहली बारी तुम्हारी तो दूसरी बारी हमारी, हे खरिवली टीमने मात्र सांगितलंय. शेवटच्या ओव्हरचा खेळ मात्र बाकी असेल. त्यात ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाजचा त्यांचा वापर मात्र या ठिकाणी केला जाईल. शेवटचं षटक हे बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज समर्थ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आणि समर्थ यांच्यासाठी आमचे निवृत्ती दादा थोरवे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक मात्र या ठिकाणी जाहीर केलं गेलेलं आहे. परंतु आपल्याला या ठिकाणी आगमन होताना देखील पाहायला मिळतंय. मोठे वेणगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य ज्यांच्या माध्यमातून या सगळ्या ट्रॉफीज आम्हाला या ठिकाणी स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या आहेत. कर्जत क्रिकेट असोसिएशनचे जे अध्यक्ष पण आहेत आदरणीय आमचे अभिषेक दादा गायकर यांची उपस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र करतोय. कर्जत क्रिकेट असोसिएशनचं नेतृत्व ते करतोय. त्याच्याच बरोबरीने मोठे वेडगाव ग्रामपंचायतीमध्ये माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य पण ते आहेत. आमचे अभिषेक दादा गायकर यांना विनंती आहे की यावं व्यासपीठावर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. एक धाव या बॉलवरती मात्र नक्कीच कन्वर्ट केली गेली. आदरणीय राजू कुडेकर साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय समीरजी पेठे साहेब सदस्य ग्रामपंचायत मोठे वेडगाव त्यांची पण उपस्थिती आहे. त्यांना विनंती आहे की आपण यावं. पण मैदानाच्या आतमध्ये धावांची बरसात. चलाया है बल्ला मचाया है हल्ला, आलाय षटकार. विलासजी कुडेकर साहेब एडकडे आलेत. त्यांना विनंती की आपण यावेळी सन्माननीय सुनीलजी पारंगे साहेब यांची उपस्थिती घ्यायचं. आपण व्यासपीठावर आपलं स्वागत. त्याच्याच बरोबरीने आमचे निवृत्ती ढाकवा साहेब एडकडे आलेले आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण यायचं व्यासपीठावर. आपलं स्वागत केलं जाईल. पण मैदानाच्या आतमध्ये धावांची बरसात. फलंदाजी करणारी टीम सध्या तरी अनस्टॉपेबल मोड मध्ये. आलाय 4 धावांचा चौकार. हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना पण विनंती आहे की व्यासपीठावरती आपण यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये केलं जाईल. खरतर खरिवली गावचे बायकर मॅन आणि एक खालापूर तालुक्यातील जबरदस्त क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे राकेशजी गायकर यांच्या माध्यमातून खरिवली टीमला शुभेच्छा आल्यात. ते राकेशजी गायकर यांचं पण स्वागत. आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय आणखीन एक हवाई हल्ला षटकार. विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. पण मैदानाच्या आतमध्ये विजय काय फलंदाजी होतीये. 1 मॅन आर्मी अकेला शेर गेंदबाजों को करता हुआ ढेर. नाम है विजय षटकार. चेंडू 43 धावेंची इनिंग साकार करत असताना विजय मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग होती या खेळाडूची. हुकमाचा एक्का या टीमचा. शेवटचा बॉल होता ऑन साइडला खोलवर टप्पाचा चेंडू ड्राईव्ह केलाय. एक धाव मिळाली. या दुसऱ्या धावेचा प्रयत्न बेस फिल्डिंग पण शेवटच्या क्षणी सावरलं. एक धाव मिळाली जाईल आणि या एका धावेच्या बरोबरीने विकेट पण या ठिकाणी गमावली जाते. पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि बॅटिंग करत असताना खरिवली टीमने धावा बनवल्या स्कोर कार्ड वरती.
69 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र या ठिकाणी बनवल्या गेल्यात. आजच्या रात्रीमधील हायएस्ट धाव संख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि येणारे 30 चेंडू घोडिवली बी टीमला विजयासाठी करायचा असेल पाठलाग 70 रन्स या मात्र टोटल वरती त्यांना जमवाव्या लागतील दुसऱ्या सत्रामध्ये. दरम्यान आपण जाऊया नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. एका बाजूला छोटी वेणगाव कॅप्टन आपण लगेच पाठवा आणि त्याच्याच बरोबरीने टीम कुंभिवली संघाचा देखील कॅप्टन टॉस करण्यासाठी या ठिकाणी आला पाहिजे. आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय विलासजी कुडेकर यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टनना मी इन्व्हाइट करतोय टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी. छोटे वेडगाव टीम कॅप्टन पाठवा आपला टॉससाठी आणि कुंभिवली टीम लगेच कॅप्टन पाठवा. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही कॅप्टन असणं गरजेचं आहे. जर दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये उपस्थित नसतील तर ओव्हर देखील कमी केल्या जातील. याच्याकडे आपण लक्ष द्यावं. खरं विजय यांची जबरदस्त बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिली. ऋतिकजी घाटवळ, सिद्धेशजी पाटील आणि रोशन पाटील यांच्याकडून एकंदरीत 1500 रुपयांचं पारितोषिक जे विजय यांना गुगल पेच्या माध्यमातून ट्रान्सफर केलं गेलेलं आहे. घोडिवली टीमचे समर्थक आदरणीय कुंदनजी पवार या ठिकाणी आहेत, कुणालजी पवार या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये असेल. ललित आमचे आलेले आहेत, त्यांचा आपण सन्मान या स्पर्धेमध्ये करणार आहोत. मी आयोजकांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण करायचा. इन ॲक्शन मध्ये पण ते आज पाहायला मिळतील. त्यांचं आपण स्वागत या स्पर्धेमध्ये करणार आहोत. प्रत्येकाला मान सन्मान देणं खरं तर कर्तव्य आहे या ठिकाणी आयोजकांचं आणि आपण सन्मान या ठिकाणी मात्र नक्कीच करतोय. चला बॅटिंग टीम सलामीची जोडी पाठवा. 70 धावेंची गरज आहे येणाऱ्या 30 बॉल्स मध्ये. बाळाजी पाटील यांच्याकडून पण विजय यांच्या बॅटिंगसाठी 500 रुपये त्यांना ऑनलाईन ट्रान्सफर केले गेलेले आहेत. सन्माननीय विलासजी कुडेकर त्यांचा पण सन्मान केला जाईल. मी आयोजकांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आदरणीय विलासजी कुडेकर यांचा आपण सन्मान या स्पर्धेमध्ये करायचा आहे. चला कॅप्टन यायचे लगेच टॉस करण्यासाठी. टीम कुंभिवली कॅप्टन पाठवा. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आहे. घोडिवली टीमच्या कोणत्याही फलंदाजाने जर षटकारांची हॅट्रिक केली तर आमचे मोठे वेणगावचे लेजंडरी क्रिकेटर अर्थातच निवृत्तीदादा थोरवे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक फलंदाजांसाठी असेल. विलासजी कुडेकर यांचा सन्मान या ठिकाणी आपण केलेला आहे. त्यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस पण केला जाईल. छोटे वेणगावचे कॅप्टन आलेले आहेत. मी कुंभिवली टीमच्या कॅप्टनना विनंती करेन की आपण यायचं आहे. अन्यथा जर पहिला बॉल पडला गेला तर डायरेक्ट टॉस विन दिला जाईल. या गोष्टीकडे लक्ष द्यावं ॲज पर द रूल ऑफ द टुर्नामेंट. जगदीशजी चाळके सर आता आमच्या समवेत जॉईंट होतील. त्यांना विनंती आहे की आपण कॉम्बॉक्स मध्ये यावं. आपलं पण स्वागत. माजी समाज कल्याण सभापती आदरणीय सुभाषजी गवळे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत. खरं युवा उद्योजक आदरणीय समीर भाई पवार आणि प्रणितजी भोसले यांच्याकडून षटकार हॅट्रिक जर पूर्ण केली गेली तर 5000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी असेल घोडिवली टीमच्या फलंदाजांसाठी. रोशन पाटील, सिद्धेश पाटील आणि ऋतिक घाटवळ यांच्याकडून प्रत्येक विकेटला 500 रुपयांचं पारितोषिक. परंतु पहिला बॉल हेमंत निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो आहे.
लोवर फुल टॉस बॉल होता ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या वरून खेचलाय बॉल, चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेंसाठी हा चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये करूया. पुढे सरसावले होते पदतालित्याचा वापर केला ऑन साइडला मोठा हिट मारण्याचा प्रयत्न होता. इथून मात्र आपण पाहिलं की डॉट बॉल या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मी विनंती करेन खरिवली टीमला सपोर्ट करण्यासाठी. आमचे सौरभजी पाटील, त्यानंतर प्रसादजी पाटील आणि त्याच्याच बरोबरीने अंकितजी मालुसरे या ठिकाणी आलेले आहेत. या सगळ्यांना विनंती आहे की व्यासपीठावरती आपण यायचं आहे. आपलं देखील राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेणगाव आणि शिवसेना शाखा मोठे वेणगाव यांच्या वतीने स्वागत असेल. बॅकफुटला चांगला स्ट्रोक आहे, शॉर्ट कव्हर पॉइंटच्या डोक्याच्या वरून डीप कव्हर पॉइंट, सीमा रेषा पार, 4 धावेंचा चौकार. खडे खडे चांगला स्ट्रोक आहे, फटक्यात होतं वजन आणि धावा मिळाल्यात अर्धा डझन. आलाय 6 धावेंचा षटकार. या 6 टोटल इन्क्रीज मात्र होईल. 5 बॉलचा खेळ मात्र संपलाय आणि स्कोर कार्ड वरती 14 धावा या ठिकाणी मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 70 धावेंचा मात्र पाठलाग या ठिकाणी करायचा आहे आणि 14 धावा या मात्र स्कोर कार्ड वरती जमा केल्या जातील. टॉस या ठिकाणी झालाय. छोटे वेडगाव टीमने टॉस या ठिकाणी जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा मात्र त्यांचा निर्णय या ठिकाणी असेल. बॉल या षटकामधील ऑन साइडला खेचलाय. बॉल चाललाय वाडिश लॉंगॉनच्या दिशेने. 1 धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि या एका धावेच्या बरोबरीने आपण पाहू शकाल की पहिल्या P1च्या ओव्हरचा खेळ मात्र इथून संपलाय. 70 धावेंचा पाठलाग करताना गोडिवली बी 15 धावा मात्र स्कोर कार्डवर विदाउट लॉस. येणारे मात्र 24 चेंडू असतील आणि विजयासाठी बॅटिंग टीमला 55 धावेंची गरज. परंतु पुढील समालोचना ऐकण्यासाठी आमचे जगदीशजी चाळके सर यांच्याकडे आपण जाऊया. धन्यवाद. युगायुगातून एखादा युगपुरुष जन्माला येतो, असे युगप्रवर्तक अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेणगाव आणि शिवसेना शाखा मोठे वेणगाव यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली आमदार ट्रॉफी 2026चं हे पहिलं पर्व आहे. आणि या पहिल्या पर्वाचा खऱ्या अर्थानं सगळ्यांनाच गर्व आहे. गुड्डूजी वाघमारे या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. दत्तू वाघमारे साहेबांचं इथे शुभ आगमन आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मी त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. तुषारजी जोशी साहेब यांचं सुद्धा हा लिजेंड क्रिकेटर आहेत खरं तर, त्यांचं सुद्धा शुभ आगमन झालं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मी त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आपल्याला विनंती करतो की आपण या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. वैभवजी पेटे साहेब यांचा सुद्धा इथे शुभ आगमन झाला आणि मी त्यांना विनंती करतो की आपण या. सुनीलजी पारांगे साहेब घोडिवली यांचं सुद्धा शुभ आगमन आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं साहेब सहर्ष स्वागत करतोय.
आपण या व्यासपीठावरती दत्तू वाघमारे साहेब आपण या आपला या मंचावरती मुख्य मंचावरती शुभ सन्मान केला जाईल आयोजकांच्या वतीने. खरं तर पहिलं पर्व आहे, परंतु कम्मालीचे एफर्ट्स आपण पाहिलेत सगळ्यांच्या माध्यमातून. तुषारजी जोशी साहेब यांचं सुद्धा इथे शुभ आगमन. मी त्यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपण येऊन हॅलो असं नसतं व्हायचंय. राहुल दादा जोशी आपण सुद्धा व्यासपीठावर असं नसतं व्हायचंय. राहुल दादा जोशी, केतन लाड साहेब आपण सुद्धा व्यासपीठावर स्थानबद्ध व्हायचंय. युवा सेना शाखा प्रमुख वेनगाव केतन लाड साहेब आपण व्यासपीठावर स्थानबद्ध व्हायचे. तसेच एक लेजंड क्रिकेटर तुषारदादा जोशी आपण सुद्धा व्यासपीठावर स्थानबद्ध व्हायचे. चला सगळ्याच मान्यवरांचं मी पुनश्च मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि मॅचकडे वळतो. खरं तर मॅचचा अपडेट देणं सुद्धा फार महत्वाचं आहे. P2 पॉवर प्ले क्रमांक 2चं षटक चालू आहे मैदानावरती. तन्मय हा गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी ट्रॅक वरती उभा आहे. 70 धावा संख्येचं टार्गेट. पहिल्या षटकामध्ये आपण 15 धावा पाहिल्या, परंतु या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली, त्यानंतर आपण डॉट बॉल पाहिलेत 2. हो इथे सरपाट वाईट इश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक हाय डीप मध्ये पकडला जाईल झेल आणि संपेल. इथे फलंदाज अमर या फलंदाजाचा खेळ हॅश टू डिपार्ट. अमर हॅलो वैभवदादा पेटे आपण सुद्धा व्यासपीठावर स्थानबद्ध व्हायचंय. स्पर्धेच्या ठिकाणी आपलं सहर्ष स्वागत असेल वैभवदादा पेटे. चला सगळ्याच मान्यवरांचं सहर्ष स्वागत. खरं तर हे वैशिष्ट्य राहिले पहिल्या रात्रीपासून आपण पाहतोय. खरं तर या व्यासपीठावरती पाहुण्यांची गर्दी आपण पाहतो, ही एक वैशिष्ट्य राहिले या स्पर्धेचं. काल रात्री आपण पाहिलं पहाटे 3 वाजता आपण शुभ सन्मान केला. पहाटे 3 वाजता पाहुणे येत होते, म्हणजे या स्पर्धेची लौकिकता किती महान आहे आणि हे मोठे वेणगावकरांनी करून दाखवलं. खरं तर स्वप्न त्यांनी पाहिलं होतं आणि ते स्वप्न सत्यात उतरवायचं काम त्यांनी सातत्यानं आपण पाहतोय करत आलेत. त्या सगळ्याच आयोजक मंडळीचं, नियोजन मंडळीचं आपण कौतुक करूया. हा ऋषिकेशजी कुडेकर साहेब यांचं सुद्धा इथे शुभागमन. या स्पर्धेच्या माध्यमातून मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती वाईट चेंडूचा इशारा, एक अतिरिक्त धावसंख्या जाऊन पोहोचेल ते एकूण 17 या धावसंख्येवरती. संदेशजी चौधरी साहेब यांचं सुद्धा इथे शुभागमन आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मी त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. रिव्ह्यू चला या ऑफिशियल ATC लाईव्ह इव्हेंट टेक्निकल टीम आता सज्ज असेल आणि आमच्या ऑफिशियल्स या रिव्ह्यू घेतलाय. हॅलो हा माधवजी ठाकरे सर बघा आता ऑन स्क्रीन असतील. अंकुश दादा वाघमारे आपलं सुद्धा या स्पर्धेच्या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल. आपण सुद्धा व्यासपीठावर स्थानबद्ध व्हायचंय. चला मंडप डेकोरेटर जयस्वाल या आपण आयोजकांशी संपर्क साधा. या व्यासपीठावरती लाईटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला पहा. तिथे अगदी काऊ मध्ये व्हाईट बॉल आहे, व्हाईट बॉल. थर्ड अंपायर डिसिजन आलंय. एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावसंख्या जाऊन पोहोचेल ती एकूण 17 या धावसंख्येवरती. सध्याच्या घडीला आपण पाहतोय घोडिवली ब संघ खरिवली संघाच्या विरोधात खेळत असताना कमालीचं बॅटल राहिलं. खरं तर 70 धावसंख्येचा टार्गेट सेट झालाय आणि त्या धावा चेस करण्यासाठी कुणाल आणि त्याच्या समवेत आता आपण पाहतो संचितला ही जोडी मैदानावरती त्यांना कमालीची कामगिरी करावीच लागेल या मॅच मध्ये या धावा जमा करण्यासाठी. पुनश्च सज्ज होतील तन्मय. हो इथे क्रॉस बॅटेड. पंचांकडे लाऊड अपील पाहायला मिळते. या लेग बाईज एक अतिरिक्त धाव. हे अतिरिक्त धावसंख्या जाऊन पोहोचेल ते एकूण 18 या धावसंख्येवरती. 18 धावा 70 धावसंख्येचा पाठलाग सध्याच्या घडीला सुरू आहे. खरं तर पाहुण्यांची इतकी रेलचल आहे ना की समालोचकांनी समालोचन करायचं की पाहुण्यांचं स्वागत करायचं या द्विधा मनस्थितीत. खरं तर ही स्पर्धेची खरं तर हे वैशिष्ट्य आहे मोठे वेणगावकरांच्या. हो इथे स्लॉक स्वीप फाईन लेग रिजन मध्ये, लॉंग लेग रिजन मध्ये हा चौकार येतोय महत्वपूर्ण. संचितच्या बॅट मधून हा आलाय चौकार. हॅलो नक्कीच वैभवदादा पेटे यांचं या स्पर्धेच्या ठिकाणी या मायेची उपदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात येईल. नक्कीच वैभवदादा पेटे एक
कर्जत खालापूरचा बुलंद आवाज वैभवदादा पेटे आणि आमच्या वेनगावचे एक दिग्गज समालोचक यांचं मायेची उबदार शाल आणि एक स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे. वैभवदादा पेटे. हाय वैभवदादा पेटे पहा, खरं तर या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलं आहे अतिथी देव भव ही आपली भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन आपण व्यासपीठावरती पाहतोय. हा वेनगावचा सुपुत्र आहेत ना ते, वेनगावचे सुपुत्र आहेत आणि गोड आवाज आहे खरं तर कर्जत तालुक्यातील आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यातील. हा एक इनिंग त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळेल यातील मात्र शंका नाही आहे. व्यासपीठावरती त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात येत आहे. चला, मैदानावरती अपडेट देणं फार गरजेचं असेल. खरं तर प्रेक्षक खोलांबलेत इथे. आपण वारंवार पाहतोय की शुभ सन्मान पाहुण्यांची मांदी आली, यात आपण व्यस्त आहोत, परंतु मॅचचा अपडेट देणं तितकंच महत्वाचं आहे. ओ इथे क्रॉस बॅटेड काऊ मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. एक सिंगल प्राप्त होईल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल. तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात झाली आहे. 23 या धावसंख्येवरती 70चा पाठलाग सुरू आहे. हॅलो, नक्कीच संदीपदादा चौधरी यांचं सुद्धा या स्पर्धेचे काही सहर्ष स्वागत होईल. मायेची उबदार शाल आणि स्पर्धेचं आठवण म्हणून सन्मान चिन्ह देण्यात त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. संदीपदादा चौधरी तसेच अक्षय चौधरी यांचा सुद्धा सन्मान होणार आहे. आणि गोडिलिपचे पाठीराखे नितीनदादा पिंगळे यांचं सुद्धा या स्पर्धेच्या ठिकाणी स्वागत होईल. हो इथे पदतालिकेचा वापर सरळ पाटनं वाईटिश लॉंगॉनला आमदार ट्रॉफी मधील दमदार षटकार येतोय. कुणालच्या बाट मधून हा विलोभनीय षटकार. अक्षयदादा चौधरी यांचा सुद्धा सन्मान होईल. त्यानंतर नितीनदादा पिंगळे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. मायेची उबदार शाल आणि स्पर्धेचे आठवण म्हणून सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. आमदार चषक 2026 या स्पर्धेच्या ठिकाणी घोडिले गावचे पाठीराखे नितीनदादा पिंगळे यांना सुद्धा सन्मानित करण्यात येणार आहे. हॅलो, नितीनदादा पिंगळे आपण सन्मान करून घ्यायचंय. कमालीची स्पर्धा. खरं तर मोठे वेनगावकर यांनी ही घडवलेली स्पर्धा आमदार नावाची. खरं तर कार्यसम्राट आमदार खालापूर कर्जत विधानसभाचे विद्यमान दमदार कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नावाने नावाजलेली ही स्पर्धा. हॅलो, नक्कीच शिवसेना महिला संघटिका आशाताई पालकर यांचं सुद्धा इथेशी आगमन झाले. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल. तसेच हो इथे कडक स्ट्रोक कुणालच्या बाट मधून दुसरा येतोय. या ओव्हर मधला षटकार. नक्कीच अर्चना तुषार चौधरी ताई यांचं सुद्धा या स्पर्धेच्या ठिकाणी महिला शाखा प्रमुख यांचं सुद्धा या स्पर्धेच्या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल. आपण सुद्धा व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे. तसेच चला तन्मयसाठी संगीता वाघमारे आपण सुद्धा व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे. तसेच सुप्रिया संदेश चौधरी ताई यांचं सुद्धा या स्पर्धेच्या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल. नक्कीच इनिंग ब्रेक नंतर त्यांचा सुद्धा सत्कार होणार आहे. हा मॅचचा अपडेट देणं फार महत्वाचं आहे सध्याच्या घडीला. खरं कुणालचा स्ट्रोक व्यासपीठाला सलामी देणारा पॅरेलल स्ट्रोक येतोय. डीप मिड विकेट सीमा रेषा पलीकडे 2 in a row. दुसरा लगातारचा षटकार कुणालच्या बाट मधून. कुणाल बरसतोय आता सध्याच्या घडीला मैदानावरती. चालकी सर, आपण विचार करायला गेलो तर नक्कीच आमदार चषक 2026 स्पर्धा रंगते आणि या पाहुण्यांची तशी मांदी आलेली आहे. नक्कीच धाव पलकावरती धावा लागतात. त्या मात्र तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 41 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात.
नक्कीच जर अजून एक षटकार मारला तर समीर पवार यांच्याकडून 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक भेटेल आणि प्रणित भोसले साहेबांकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक भेटेल. नक्कीच इथेशी उंचावर मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते आणि पंचांचा षटक संपण्याचा इशारा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचतात. 41 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. नक्कीच अविनाश दादा केलेटकर तसेच निवृत्ती दादा डाकवाल यांनी सुद्धा आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या ठिकाणी आपलं सहर्ष स्वागत असेल. चला सौरभ कोतेकर, आपण मॅचचा अपडेट देणं फार महत्त्वाचं आहे. खरं तर आपण पाहुण्यांचा शुभ सन्मान इनिंग ब्रेकमध्ये करूच. ते 6 रात्रीमध्ये आपल्याला चुकलेलं नाही, कारण या स्पर्धेचं हे वैशिष्ट्यच राहिलं आहे. खरं तर व्यासपीठावरती पाहुण्यांची गर्दी आणि वेणगावकरांचं हे आयोजन, खरं तर आमदार ट्रॉफी 2026 कम्मालीची स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. 3ऱ्या रात्रीमध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा 41 धावा आता 12 मध्ये करायचे आहेत. 29 12 मध्ये 29. कुणाल कम्मालीची बॅटिंग राहिले. कुणालची खरं तर अडसर ठरलाय आतापर्यंत खरेलवी टीम साठी. तो इथे क्रॉस बॅटेड डॉट बॉल पाहायला मिळतोय. रोहन आलाय 4थ्या षटकासाठी. आता 11 मध्ये 29 करायचे आहेत. 11 मध्ये 29 सध्याच्या घडीला आता विनिंग इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. कुणाल नॉन स्ट्रायकर एंडला, त्याच्या बॅट मधून 3 षटकार आलेत आणि कम्मालीची बॅटिंग त्यांनी साकारली. 70 धावांचा पाठलाग करत असताना नेक्स्ट मॅच टॉस कुणी जिंकला आयोजक? वेणगाव संघानं. कुणी? वेणगाव संघानं जिंकला. जो काय निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा. कम्मालीचा स्ट्रोक इथे मिड विकेट आणि काऊच्या वरून येतोय. हा महत्वपूर्ण षटकार संचितच्या बॅट मधून. तमाशा देख असा हा षटकार पाहायला मिळतोय. विलोभनीय आमदार ट्रॉफी मधील दमदार षटकार संचितच्या बॅट मधून येतोय. आमदार खरं तर कर्जत खालापूर मतदारसंघातील एक दमदार कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नावाची ही स्पर्धा. खरं तर आज त्यांची उपस्थिती या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळेल. इक्वेशन चेंज झालंय आता या षटकारानं. आता शेवटचे बॉल शिल्लक असतील 9 आणि करायचे ते या मॅच मध्ये 16 धाबा. 9 मध्ये 16. 70चा पाठलाग. कम्मालीची बॅटिंग राहिली घोडुली संघाची. हो इथे खोलात टाकलाय. बराच वेळ चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक जज करतायत, परंतु निर्जन स्थली नो मॅन्स लँड आणि तत्पूर्वी पुरेसा अवधी होता संचित आणि कुणालकडे 2 धाबा कंप्लीट करण्याचा आणि 2 धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूण 56 या धाबा संख्येवरती. इथे आपण पाहतोय
सिंगल धाव एकेरी धाव संख्येनं 21. आता या मॅच मध्ये शेवटचे 7 बॉल 7-13चं समीकरण राहिलंय. आता 7 मध्ये करायचे 13. समोर कुणाल आहे, त्याच्या बॅट मधून धाबा आल्यात. कम्मालीचा उत्साह पाहिला करत कम्मालीची बॅटिंग राहिली कुणालची. एक मोलाचं योगदान बॅटिंग करत असताना 70 धावन संख्येचा पाठलाग करत असताना हो इथे बॅकफुटला जाऊन टॅपिंग क्रिकेट बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक येतील. तत्पूर्वी एक सिंगल प्राप्त होईल आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल. ती एकूण 70 धावसंख्येचा पाठलाग करत असताना घोडुली ब संघाची खरवली संघाच्या विरोधात खेळत असताना 58 वरती 1 सध्याच्या घडीला आपण पाहतोय. सध्याची परिस्थिती घोडुली ब संघाची 6 मध्ये आता 12 अंतिम षटकामध्ये 6 मध्ये 12 करायचे आहेत. सहा मध्ये 12 करायचे आहेत. आशाताई पालकर शिवसेना महिला संघटक, अर्चनाताई तुषार चौधरी महिला शिवसेना शाखा प्रमुख, संगीताताई वाघमारे शिवसेना महिला शाखा प्रमुख, सुप्रियाताई संदेश चौधरी या आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं मी शब्द सुमनाने मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. हा पुढील 15 मिनिटात आमदार साहेबांची ग्रँड एंट्री आपल्याला इथे पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवण्यात आली आहे ते कार्यसम्राट दमदार आमदार कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे महेंद्र शेठ थोरवे यांचा शुभ आगमन पुढील 15 मिनिटात व्यासपीठावरती आपल्याला ते पाहायला मिळतील. 6 मध्ये करायचे आहेत 12 अंतिम षटकासाठी. आता आलाय राजला इन्व्हाइट केलंय, त्याला वाचवायचे 12 धाबा. संघर्ष दोन्ही बाजूने आपण पाहतोय, परंतु 12 धाबा आता वाचवाव्याच लागतील. संकटात थोडासा खरिवली संघ पाहतोय आपण, परंतु संकट आणि संधी एकत्र प्रवास करत असतात. गरज असते संकटावर मात करून संधीचं सोनं करण्याची, परंतु संधीचं सोनं केलंय. कमालीची कॅच ऑफ द नाईट संचित कुणालचा हा स्ट्रोक. खरं तर संकट आणि संधीचा मी शब्द बोललो आणि खरं तर संकटातून सावरण्याचं काम राजनं केलंय. आणि त्याही पेक्षा क्षेत्ररक्षक आदित्य कम्मालीची कॅच ऑफ द नाईट एका हातामध्ये आपण पाहतोय. बॅलन्स त्यानं केला, तदनंतर चेंडूचा वेग पाहिला आणि तदनंतर त्याने डाईव्ह मारून तो झेल टिपला. कम्मालीचा झेल आणि कुणालची महत्वपूर्ण विकेट. आता 5 मध्ये 12 मॅच मध्ये ट्विस्ट. रोहन पालांडे नेक्स्ट बॅटर मैदानावरती. 5 मध्ये 12 करायचे आहेत. राजला वाचवायचे आहेत 12. कुरघोड्या आता कराव्याच लागतील, नियोजन आखावे लागतील, तुम्हाला रणनीती आखावीच लागेल. 5 मध्ये 12 वाचवायचे असतील तर. खरं तर तुम्ही काम कसे करता याला महत्व नाही, तुम्ही काम किती करता याला सुद्धा महत्व नाही. महत्वच आहे तर तुम्ही त्या कामाचं नियोजन कसे करता, आणि नियोजनाची फार गरज आहे आता खरेली टीमला. 5 मध्ये 12 वाचवायचे आहेत. समोर रोहन हो इथे फुलटा सरबाट वाडीस लॉंगरला पुनश्चा बॅक टू बॅक दुसरा महत्वपूर्ण विकेट. रोहन पालांडे हॅज टू डिपार्ट. पुनरागमित करणारी षटक पाहायला मिळते आपल्याला. अंतिम षटकामध्ये 12 वाचवायच्या होत्या, परंतु कम्मालीचं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय ते राज याच्या माध्यमातून. केतननं कॅच ती लपाकली कम्मालीची वाडीस लॉंगरला. आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचं शुभागमन, ज्यांच्या नावाची स्पर्धा ज्यांच्या नावाने नावाजली गेली आहे त्यांचं इथं शुभागमन होईल.
खरं तर आपण पाहतोय हॅट्रिकच्या कगारवरती उभा आहे. मॅच होती कुठे? खरं तर अनप्रेडिक्टेबल गेम का म्हटलं जातं क्रिकेटला, याचं जिवंत उदाहरण मैदानावरती आपण पाहतोय. कुणालची विकेट गेली, रोहन बाद झाला, तदनंतर आता नॉन स्ट्रायकर संचितला आपण पाहतो आणि त्याच्या समवेत हर्ष आलाय, लेफ्ट हँडेड बॅट्समॅन. 4 मध्ये 12 करायचे आहेत. कमालीची गोलंदाजी राहिली राजची. विकेट हॅट्रिक होईल का हे पाहणं महत्वाचं. इथे क्रॉस बॅटेड खेळायचा होता आणि इथे डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु थांबवलंय स्वतःला. धाबा वाचवायचे आहेत कमी, त्याला सुद्धा ठाऊक आहे. त्या अनुषंगाने त्याने तो थोडासा फेकला नाही. या अनुषंगाने त्याला माहिती आहे आता 3 मध्ये 11 करायचे आहेत. समीकरण सध्याच्या घडीला पाहतोय क्रिकेटचा अनप्रेडिक्टेबल गेम. सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ आपण पाहतो की वन साइडेड पाहायला मिळत होती ज्यावेळी कुणाल बॅटिंग करत होता. जसा कुणाल बाद झाला त्यानंतर रोहन बाद झाला, तसं या मॅचचं चित्र फार वेगळं पाहायला मिळालं आपल्याला. राजनं पुनरागमित केलंय खरं तर खरेलू टीमला. हा 2 षटकार मारून जर सामना जिंकवला ना तर आमचे सौरभजी बोराडे साहेब, निवृत्तीजी तोरवे साहेब यांच्याकडून 500चं कॅश प्राइज आलंय. पहा इथे लाईन चेक करावी लागेल. वाईटचा इशारा येतो, एक अतिरिक्त धाव. 3 मध्ये आता 10 करायचे आहेत. चला कुंभिवली संघ, आपण ज्या काही फॉर्मॅलिटीज असतील त्या आयोजकांकडे भेटून तुम्ही पूर्ण करायचे आहेत. चला मानस, हो इथे सरबाट ना डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे येतोय. हा षटकार एक आलाय, अजून एक आला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. हॅलो 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 नक्कीच जर हा ग्रुप ग्रामपंचायत कुंभिलीचे खरं तर माजी उपसरपंच रूपचंद्रजी पोलेकर साहेब यांचं इथे शुभागमन. मी त्यांना विनंती करतो की आपल्याला आयोजकांच्या वतीनं या व्यासपीठावरती या, आपला शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. दोन मध्ये 4 करायचे आहेत. हो इथे प्रेशर थोडस दबाव पाहायला मिळतो राजवरती. वाईट चेंडूचा इशारा, एक अतिरिक्त धाव. 2 मध्ये 3 करायचे आहेत. रन बॉल इक्वेशन कडे ही मॅच चालली आहे. खरं तर नेल बिटिंग फिनिशला जाईल का सातत्यानं आपण पाहत आलोय ज्यावेळी रन बॉल इक्वेशन असतं, परंतु हर्षच्या बॅट मधून संचितच्या बॅट मधून षटकार आलाय. तो षटकारानं मॅच फिनिश करेल का? इथे काय घडलं? दोन्ही एकाच ट्रॅकवरती दोन्ही गाड्या पाहायला मिळत आहेत. अपघात होता राहिला. एकाला माघारी परतवाच लागला असतं. आप्पाजी केलटकर साहेब यांचं शुभ आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण या. दत्ताजी कुडेकर साहेब यांचं सुद्धा शुभ आगमन मी त्यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती. एक मध्ये 3 करायच्या. चला रूपचंद्रजी पोलेकर, आपला शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. या 1 मध्ये 3 करायचे. कम्मालीची मॅच रंगले. खरं तर असं वाटत होतं की ज्यावेळी कुणाल बॅटिंग करत होता त्यावेळी घोडिवली ब संघ एक हाती हा सामना जिंकेल, परंतु अनप्रेडिक्टेबल गेम. खरं या मॅच मध्ये आपण खरं तर क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही कोणता संघ जिंकेल. सातत्यानं खेळ बदलत राहतो आणि राजनं ते कमबॅकिंग ओव्हर केली होती. आता 1 मध्ये 3. ओ इथे काय घडलंय? जिंकता हारले खरं तर घोडिवली ब संघ. कम्मालीचं पुनरागमित करणारं षटक राहिलं राजचं. विजय संघाचे आपण हार्दिक अभिनंदन करूया आणि घोडिवली ब संघाला देऊया पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, या मॅचचा हिरो विजय. 13 चेंडू आणि 44 धाव संख्येची महत्वपूर्ण इनिंग त्याच्या बॅट मधून त्याने साकारले. तो विजय ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच.
हॅलो चेक हॅलो. चला सिद्धेश लबडे